नमस्कार मित्रांनो, कदम स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मराठीचं पहिलं चॅप्टर जे आहे, भाषा आणि भाषिक कौशल्य, स्वरूप व सहसंबंध. त्याला आज आपण सुरुवात करूया. आपण मागच्या व्हिडिओमध्ये याचा सिलेबस बघितला होता. यात 2च चॅप्टर आहे. विषयाचं नाव आहे मराठी म्हणजेच भाषा आणि संवाद कौशल्य. ओके. सो पहिलं चॅप्टर आज आपण पूर्ण संपवूया. एकदम सोपं चॅप्टर आहे, जास्त काही विशेष नाहीये. ओके. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल. ओके. सो पहिला चॅप्टर आहे भाषा आणि भाषिक कौशल्य, स्वरूप व सहसंबंध. तर त्याच्यात पहिला मुद्दा आहे तुमचा भाषा, उच्चारण आणि लेखन. आता उच्चारण आणि लेखन यावरून तुम्हाला काय काय वाटतं ते जरा बघा. उच्चारण म्हणजे काय? उच्चार करणे, शब्दाचा उच्चार म्हणजे आपण शब्द बोलतो, लिहितो वगैरे वगैरे. ओके. आणि लेखन म्हणजे काय? आपण लिहितो, जे आपण भाषा भाषा जी आपण लिहितो. ओके. सो पहिला टॉपिक आहे भाषा म्हणजे काय. तर आपण भाषेची व्याख्या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये पण आपल्याला मराठी विषय होता, त्याच्यात पण बघितलेली. त्याचं नाव तर मी तुम्हाला कमेंट करायला लावलं होतं, अजून कोणीच कमेंट केलेलं नाही. तर त्या विषयाचं नाव होतं भाषा आणि जीवन व्यवहार. चला तर मग आता आपल्या विषयाला सुरुवात करूया. पहिला मुद्दा आहे भाषा म्हणजे काय. तर भाषा म्हणजे विचार, भावना, माहिती आणि अनुभव व्यक्त करण्याचे साधन होय. भाषा म्हणजे काय? विचार, भावना, माहिती, अनुभव व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. माणूस समाजात संवाद साधण्यासाठी भाषेचा उपयोग करतो. तर भाषेचा उपयोग कशासाठी होतो? संवाद साधण्यासाठी. मी आता तुमच्याशी बोलतोय म्हणजे संवादच साधतोय एक प्रकारे. ओके. उदाहरण बघा, आपण बोलतो, "तू कसा आहेस?" आपण जनरली कोणाला विचारतो, "तू कसा आहेस?" हे आपण बोलतो. आपण लिहितो, "मी आज कॉलेजला जात आहे." दोन्ही ठिकाणी भाषेचा वापर होतो. म्हणजे बोलणे आणि लिहिणे या दोन्ही ठिकाणी भाषेचा वापर केला जातो. म्हणजे जेव्हा आपण भाषा वापरतो ती 2 प्रकारे वापरतो, बोलतो आणि लिहितो. आता भाषेचे मुख्य वैशिष्ट्य बघूया. भाषा ही संवादाचे साधन आहे. कसले साधन आहे? भाषा हे संवादाचे साधन आहे, म्हणजे बोलण्याचे साधन. भाषा समाजात विकसित होते. भाषेमुळे ज्ञानाची देवाणघेवाण होते. आता मी बोलतोय, तुम्हाला काहीतरी ज्ञान देतोय, काहीतरी मराठी विषयाबद्दल तुम्हाला सांगतोय, तर देवाणघेवाण होते. भाषा मौखिक म्हणजे ओरल आणि लिखित म्हणजे रिटन अशा 2 प्रकारात वापरली जाते. मौखिक आणि लिखित या 2 प्रकारात भाषा वापरली जाते. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये बघायला गेलं तर ओरल आणि रिटन. त्यानंतर उच्चारण. उच्चारण म्हणजे प्रनाउन्सिएशन. उच्चारण बघू. उच्चारण म्हणजे काय? शब्द बोलताना अक्षरांचा योग्य ध्वनी निर्माण करणे याला उच्चारण म्हणतात. शब्द जेव्हा बोलतो तेव्हा एकदम योग्य पद्धतीने त्याचा ध्वनी निर्माण करणे, म्हणजे शब्द योग्य पद्धतीने बोलणे, उच्चार करणे, त्याला आपण उच्चारण असं म्हणतो. उदाहरणार्थ कमळ, शाळा, शिक्षक हे असं योग्य पद्धतीने उच्चार करणे. ओके. जर आपण शब्दाचा ध्वनी चुकीचा काढला तर अर्थ बदलू शकतो. बघा, शब्द कधीतरी चुकतो. मराठी भाषा वळली तशी जशी वळवली तशी वळली जाते, जशी फिरवली तशी फिरली जाते. म्हणजे शब्दाचा उच्चार चुकला तर शब्दाचा अर्थही चुकतो. आता बघा, शाळाला जर मी साला म्हटलं तर एखाद्याला म्हणा, तुम्ही शाळा बोलताय पण तुमच्याकडनं जर साला म्हटलं गेलं तर तो तुमच्या 2 कानफटीत ठेवून देईल. सोपं. समजलं? म्हणजे शब्दाचा उच्चारण बदललं तर शब्दाचा अर्थ बदलतो. दुसरा शब्द आहे ज्ञान. योग्य उच्चारण त्याचं काय आहे? ज्ञान आहे. पण आपण कधी-कधी म्हणताना ज्ञान पण म्हणून जातो. तो ज्ञान नाहीये, ज्ञान असं आहे. म्हणजे योग्य पद्धतीने भाषेचा उच्चार करणे हे महत्त्वाचे आहे. जर उच्चार योग्य पद्धतीने नाही केला, तर त्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. बरोबर? एक उदाहरण तुम्हाला मी शाळेचं दिलंच. चला, योग्य उच्चारणाचे महत्त्व. काय उच्चारणाचे महत्त्व आहे? संवाद स्पष्ट होतो. म्हणजे बोलताना जो आपण संवाद होतो आपला, तो स्पष्ट होतो. अर्थ समजायला सोपे जातात. कुठल्याही शब्दाचा अर्थ समजायला सोपा जातो. भाषेची शुद्धता टिकते. भाषा शुद्ध बोलली जाते. मग भाषेची शुद्धता टिकते. व्यक्तिमत्त्वावर चांगला प्रभाव पडतो. आपले व्यक्तिमत्व जर तुम्ही चुकीचे शब्द बोलत असाल, तर ते म्हणतात ना आपल्याकडे बोलण्याचे स्किल आहे, तर त्या स्किल नसतं तुमच्याकडे. तर व्यक्तिमत्त्वावर पण फरक पडतो, प्रभाव पडतो. व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी. योग्य उच्चारणासाठी उपाय. आता काय उच्चार योग्य करण्यासाठी काय उपाय आहे? अक्षरांचा योग्य अभ्यास. म्हणजे तुम्हाला अक्षरांचा अभ्यास लागेल. अक्षरांचा अभ्यास म्हणजे काय? या अक्षराला कसं उच्चारलं जातं, कसं बोललं जातं हे. मोठ्याने वाचन करत जा. शिक्षकांचे अनुकरण.
शिक्षक जसं शिकवतात योग्य पद्धतीने तसं त्यांचं अनुकरण. शुद्ध भाषेचा सराव. शुद्ध भाषा वाचत जा. जर तुम्ही तुमचीच वही वाचत असाल आणि त्याच्यातच जर चुकीचं लिहिलेलं असेल तर ती शुद्ध भाषा झाली का? नाही. तसं शुद्ध भाषेचं म्हणजे एखादं पुस्तक वाचा, एखादा पेपर वाचा, अशा पद्धतीने. दुसरा मुद्दा होता तुमचा उच्चारण झाला. आता आहे लेखन. लेखन म्हणजे रायटिंग. ओके. सो लेखन म्हणजे काय? आपले विचार लिपीच्या माध्यमातून लिहून व्यक्त करणे याला लेखन म्हणतात. आपले विचार, आता काही वेळेस आपण निबंध लिहितो, कविता लिहितो, काही गोष्टी लिहित असतो, तर आपण आपले विचार मांडत असतो. आपले विचार लिपीच्या माध्यमात, लिपीच्या म्हणजे लिहून व्यक्त करत असतो. उदाहरणार्थ पत्र लिहिणे. आपण आता आजच्या काळात तर कोणी पत्र लिहित नाही, पण ठीक आहे, पत्र लिहिणे, आपण पत्र कोणाला तरी लिहित असतो. त्याच्यानंतर निबंध लिहिणे, त्याच्यानंतर नोट्स तयार करणे, तुमच्या अभ्यासाच्या नोट्स. त्याच्यानंतर लेखनाचे प्रकार आहे बघा. औपचारिक लेखन. औपचारिक लेखन म्हणजे जो अर्ज, अहवाल असतो ना, त्याला औपचारिक म्हणजा. औपचारिक म्हणजे फॉर्मॅलिटी, फॉर्मल. ओके. आणि अनौपचारिक म्हणजे पत्र, डायरी, हे अनौपचारिक झालं. म्हणजे यात काही औपचारिकता आहे का? नाही. इनफॉर्मल. ओके. शैक्षणिक लेखन. शैक्षणिक मध्ये मग निबंध, नोट्स इत्यादी. ओके. चांगल्या लेखनाची वैशिष्ट्ये. शुद्ध शब्द लेखन. शब्दलेखन शुद्ध असतं, स्पष्ट मांडणी, योग्य व्याकरण आणि सुसंगत विचार. विचारही चांगले असतात, व्याकरणही योग्य असतं, शब्दांची मांडणी पण, वाक्यांची मांडणी पण स्पष्ट असते. ओके. इथे तुमचा पहिला मुद्दा संपलेला आहे या चॅप्टर मधला 1.1. भाषा उच्चारण पण बघितलं, भाषा म्हणजे काय ते पण बघितलं, उच्चारण पण बघितलं आणि लेखन पण बघितलं. दुसरा मुद्दा बघूया, भाषा, श्रवण आणि संभाषण. ओके. भाषेचे श्रवण आणि संभाषण. आता श्रवण म्हणजे काय? लिसनिंग. श्रवण म्हणजे काय? व्याख्या बघू. एखाद्याने बोलणे, लक्षपूर्वक ऐकणे आणि समजून घेणे याला श्रवण म्हणतात. आता मी तुम्हाला शिकवते, तुम्ही माझे बोलणे व्यवस्थितपणे लक्षपूर्वक ऐकताय, समजून घेताय, म्हणजे तुम्ही श्रवण करताय, ऐकताय. ओके. श्रवणाचे महत्व, योग्य माहिती मिळते. मी आता तुम्हाला काहीतरी बरोबर माहिती सांगतोय, चुकीची माहिती तर सांगत नाही. संवाद समजतो, मी काय बोलतोय ते तुम्हाला समजते. शिकण्याची प्रक्रिया सोपी होते. मी तुम्हाला समजवतोय तर तुम्हाला सोप्या पद्धतीने समजत असेल, म्हणजे तुम्ही काहीतरी शिकताय तर ती प्रक्रिया सोपी असते. गैरसमज टाळता येतात. गैरसमज होत नाही. आता गैरसमज म्हणजे काय? व्यवस्थितपणे जर तुम्ही ऐकलं, कालचाच मुद्दा घ्या. काल काही जण म्हणत होते की रिझल्ट लागलेला आहे, पण रिझल्ट तो रिवाइज 2019 म्हणजे ओल्ड पॅटर्नचा लागलेला होता. एनईपी पॅटर्नचा लागलेला नव्हता. एसवायचा, बीएससी कम्प्युटर सायन्स, एनईपी पॅटर्नचा रिझल्ट लागलेला नव्हता. मी बोललो रिझल्ट लागलेला नाही, पण आता काही जणांनी बोलताना चुका केल्या असतील. एखाद्या मित्राने एखाद्याला फोन केला, अरे बाबा एसवाय बीएससीचा रिझल्ट, आपला एसवाय बीसीएसचा रिझल्ट लागलेला आहे, तर बघ बॉ. मग तो लगेच बघेल, तो तिथे चेक करेल लागलेला एसवाय बीएससीचा, पण त्यांनी ते पूर्ण वाचलेलं नव्हतं. म्हणून मग त्या मित्राकडून बोलताना काय चूक झाली, त्याच्या मित्राला सांगताना की एसवाय बीसीएसचा रिझल्ट लागलेला आहे, पण तो जुन्या पॅटर्नचा लागला हे त्यांनी सांगितलं का? नाही. एनईपी पॅटर्नचा रिझल्ट लागलेला नाही, हे नीट बघितलं का? नाही. म्हणून आपण जर एकदा नीट बघितलं तर आपण जे बोलतो ते आपण व्यवस्थित बोलतो, म्हणजे गैरसमज टाळता येतात. चांगल्या श्रवणासाठी काय गोष्टी लागतात बघा. लक्षपूर्वक ऐकणे. मग मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐकत जा. तुमचे शिक्षक जे सांगतात ते लक्षपूर्वक ऐकत जा. तुमचे आई वडील किंवा तुमचे मोठे भावंड असतील ते काय सांगतात ते लक्षपूर्वक ऐकत जा. मध्येच अडथळा न आणणे. तुमचे शिक्षक तुम्हाला काहीतरी शिकवताय वर्गात, ते तुम्ही मध्येच गप्पा मारून त्यांना अडथळा निर्माण करायचा नाही. तर याच्याने तुमचं श्रवण चांगलं होईल. म्हणजे कसं, तुम्ही जर अडथळा निर्माण केला तर त्या शिक्षकाची काहीतरी लिंक बसलेली असते, ती लिंक तुटून जाते. सो त्याच्यामुळे काय होतं, अडथळा निर्माण होतो. समजून घेण्याचा प्रयत्न करणे. आता जे कोणीही काही बोलत असेल ते जर तुम्ही ऐकताय तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. नसेल समजलं तर परत विचारा. सिंपल. बघा, संभाषण, श्रवण बघितलं, आता बघू संभाषण. संभाषण म्हणजे कन्व्हर्सेशन. कन्व्हर्सेशन काय म्हणतं? संभाषण म्हणजे काय? दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये विचारांची देवाणघेवाण होते म्हणजे संभाषण. तुम्ही तुमच्या मित्रांचा ग्रुप आता बसलेला आहे सपोज कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये, तर तुम्ही काही महत्वाच्या मुद्द्यावर जर बोलत असाल तर ते काय झालं? संभाषण झालं. म्हणजे दोन व्यक्तींच्या विचारांची देवाणघेवाण झाली तिथे, त्यालाच काय म्हणतो? संभाषण. उदाहरणार्थ, ए व्यक्ती आहे, ए व्यक्ती काय म्हणतो? तू कुठे जात आहेस? बी व्यक्ती म्हणतो मी कॉलेजला जात आहे. हे संभाषणाचे उदाहरण आहे. सिंपल.
चांगल्या संभाषणाची वैशिष्ट्ये. स्पष्ट भाषा. चांगलं संभाषण कसं असतं? भाषा स्पष्ट असते, योग्य शब्दांचा वापर होतो, नम्रता असते. त्याच्यानंतर विषयांशी संबंधित बोलणे. जो विषय चालू आहे त्याच्या संबंधितच बोलायचं. नाहीतर काहींना सवय असते. विनाकारण जर ग्रुपमध्ये काही डिस्कशन चालू असेल तर ते वेगळाच विषय काढतात आणि तिथे ते संभाषण डिस्टर्ब करत असतात. ओके. तिसरा मुद्दा आहे तुमच्या चॅप्टर मधला भाषा, लिपी आणि लेखन. टोटल 4च मुद्दे. आपला तिसरा मुद्दा चालू आहे. सो लिपी म्हणजे काय? भाषेतील ध्वनी लिहिण्यासाठी वापरले जाणारे चिन्हांचे स्वरूप म्हणजे लिपी. भाषेचे ध्वनी. आता भाषेतील ध्वनी कोणते? अ, आ, ई, क, ख, ग म्हणजे आपले अक्षर जे आहे ते काय एक प्रकारचे चिन्हच आहे कुठले तरी. मग ते चिन्हांचे स्वरूप जे वापरतो त्यांना आपण लिपी म्हणतात. मराठी भाषेची लिपी ही देवनागरी असते. मराठी भाषेची लिपी कोणती असते? देवनागरी. उदाहरणार्थ अ, आ, ई, ई, उ, ऊ, क, ख, ग, ग हे सर्व देवनागरी लिपीतील अक्षरे आहेत. कोणते अक्षरे आहेत हे? देवनागरी लिपीतील. त्याच्यानंतर आहे प्रमाण भाषा म्हणजे स्टँडर्ड लँग्वेज. प्रमाण भाषा म्हणजे काय? ज्या भाषेचा शुद्ध आणि अधिकृत स्वरूपात वापर केला जातो तिला प्रमाण भाषा म्हणतात. प्रमाण भाषा म्हणजे शुद्ध आणि अधिकृत वापर केला जाणाऱ्या भाषेला प्रमाण भाषा म्हणतात. मग त्याच्यात बोली भाषा आणि प्रमाण भाषा बघा. बोली भाषा म्हणजे आपण जनरली काय बोलतो? काय करतोस रे? पण प्रमाण भाषा म्हणजे तू काय करीत आहेस. बोली भाषा कशी असते? येतोय. प्रमाण भाषा येत आहे असं योग्य पद्धतीने. ओके. प्रमाण भाषे लेखन नियम. प्रमाण भाषेचे काही लेखनाचे नियम आहे बघा. शब्दांचे योग्य शब्दलेखन असावे म्हणजे शब्द लिहिताना योग्य पद्धतीने लिहिला गेला पाहिजे. विरामचिन्हांचा योग्य वापर करावा. वाक्य रचना स्पष्ट असावी आणि व्याकरणाचे नियम पाळावे. ओके. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा एकदम छोटा आहे. लेखन विषयक नवीन शासकीय सूचना. तर मराठी लेखनात महाराष्ट्र शासनाने काही नियम निश्चित केले आहेत. मुख्य उद्देश काय उद्देश आहे त्याचा? मराठी भाषेचे एक समान लेखन झाले पाहिजे यासाठी काही नियम आहे. आणि भाषेची शुद्धता राखणे आणि शिक्षण आणि प्रसारणात एकच पद्धत वापरणे म्हणजे सर्वांनी एकच पद्धतीने लिहिले गेले पाहिजे. नाहीतर काही वेळेस कसं आता इंग्लिशमध्ये पण बघितलं काही गोष्टीची स्पेलिंग वेगळीच लिहिता. एखाद्या शब्दाची स्पेलिंग काही जण वेगळीच लिहिता, काही जण वेगळीच लिहिता असं. तर ते एकच पद्धत सगळ्यांनी वापरली गेली पाहिजे. ओके. तर हे होतं तुमचं पहिलं चॅप्टर. ओके. नोट्स तुम्ही म्हणाल एकदम छोट्या आहे. छोट्या नाही छोट्या दिसताय पण मी त्या अशा पॉईंट टू पॉईंट करून दिलेल्या आहे. तुम्ही याच्यात तुमच्या पद्धतीने ही माहिती वाढवू शकतात. म्हणजे इतकं काही असं असंच्या असंच लिहिलं गेलं पाहिजे असं काही नाहीये. फक्त एक तुम्हाला व्हिजन क्रिएट करून दिलं की असा आपला सिलेबस आहे आणि ह्या पहिल्या चॅप्टरच्या नोट्स आहे. ओके. तुम्हाला नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जातील. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. नाहीच तर मग तुम्ही सिम्पली हा सेकंड QR जो आहे हा तो स्कॅन करून टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकतात. ओके. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा मग डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज केला तरी चालेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. चला तर तोपर्यंत बाय बाय.